वसई म्हटलं की वसईची केळी ही प्रसिद्ध आहे आणि आता कुठेतरी ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। यामध्ये आज वसईचे जे संपत्ती संवर्धन सहकारी सोसायटी आहे त्याने शेतकऱ्यांसाठी एक नवीन परिसंवाद आयोजित केलेला आहे। माझ्यासोबत डॉक्टर के.व्ही. पाटील सर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल सर, कशा प्रकारे हे केळीचं संवर्धन केलं पाहिजे? खरं जर आपण बघितलं तर वसई हे केळीचं आगार फार पूर्वीपासून आहे आणि वसईची ओळखच मुळात केळीची होती। परंतु ज्या वेळेस केळीच्या वसई या जातीवरती बनाना बंचटॉप नावाचा रोग या परिसरामध्ये वाढला, कीड वाढलं आणि बऱ्यापैकी या ठिकाणून केळीची शेती कमी झाली। ती फक्त भुरकेळी, इलाकी, सफेद वेलची, राजळी अशा केळी या ठिकाणी थोड्या प्रमाणामध्ये शिल्लक राहिल्या आणि म्हणून सुख संपत्ती संवर्धक सोसायटीच्या वतीने आणि जैन इरिगेशनच्या सहकार्याने आम्ही या ठिकाणी केळी परिसंवादाचं आयोजन माननीय श्री ओनिल आडमेळा साहेबांनी केलं। खऱ्या अर्थाने आपल्या परिसरामध्ये उत्तम गुणवत्तेच्या या ठिकाणी निचऱ्याच्या जमिनी आहे, पाणी आपल्याकडे भरपूर आहे, पावसाळा चांगला आहे। वसई आणि ठाणे पालघरचं वातावरण हे वार्म अँड ह्युमिड आहे। या ठिकाणी तापमान 13 अंशाच्या खाली जात नाही, वर 40 अंशाच्या वर जात नाही आणि म्हणून केळी लागवडीला अतिशय पोषक असं वातावरण आहे। परंतु आपल्याला नवतंत्रज्ञान स्वीकारणं गरजेचं आहे। जसं की जैन ग्रँड9 नावाची केळीची निर्यातक्षम जात आहे, त्याच्या लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान आहे, गादी वाफा आहे, डबल लॅटरल आहे, इरिगेशन मॅनेजमेंट आहे, फर्टिगेशन मॅनेजमेंट आहे, बंचटॉप रोगाचं मॅनेजमेंट आहे, घळाचं मॅनेजमेंट आहे, थ्रिप्सचं मॅनेजमेंट आहे। केळीच्या घळामध्ये 9 फण्या ठेवण्याचं आणि त्याच्या खाली अरेस्टर केळी ठेवण्याचं, घडाला बंच कव्हर घालण्याचं, घडावरती फवारणी घेऊन निर्यातक्षम गुणवत्ता तयार करण्याची आणि केळीची उत्तम पद्धतीने काढणी करून पॅकहाऊसमध्ये केळीची कापणी करून बॉक्सेस भरून ही केळी निर्यात करण्यापर्यंतची सुविधा निर्माण करणे आणि त्यातून मिडल ईस्ट, इराण, इराक, तेहरान, जिद्दा, अबुधाबी, ओमान, मस्कत आणि रशियाच्या मार्केटमध्ये वसईमधून ग्रँड9 या आधुनिक जातीच्या केळीची निर्यात होणे असा या कार्यक्रमाचा उद्देश आणि हेतू आहे। आपल्या परिसरामध्ये अनेक शेतकरी बंधू मोठं लँड होल्डिंग वाडा, जव्हार, डहाणू, पालघर, मुरबाड मध्ये आहे। ह्या सगळ्या जमिनी जर का आपण केळीच्या पिकाखाली आणल्या तर जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यामध्ये चिलिंग फ्रीचा बनाना देण्याची क्षमता फक्त ठाणे आणि पालघर, वसई या परिसरामध्ये आहे आणि म्हणून जगाच्या बाजारपेठेमध्ये केळीला मागणी निर्माण झाली आहे। जगाच्या बाजारपेठेमध्ये पनामा नावाच्या रोगाने केळीचं उत्पादन घटत आहे। याची संधी महाराष्ट्र राज्याने घेणे आणि आधुनिक पद्धतीने जैन तंत्रज्ञानाने केळीची शेती करणे आणि निर्यातीचं मार्केट काबीज करणे मला असं वाटतं की हा मुद्दा आता उत्पादकांनी आणि शेतकऱ्यांनी घ्यावा आणि वसईच्या केळीला पुन्हा एकदा मानाचं स्थान निर्माण करून द्यावं असं मला वाटतं। सर, या ठिकाणी रोगावर कसं नियंत्रण मिळवायचं? पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडे बनाना बंचटॉप व्हायरस तेव्हाही होता, आजही खूप आहे। बनाना बंचटॉप व्हायरस हा लॅटेंट स्टेजमध्ये असतो, खोडामध्ये लपून बसलेला असतो आणि म्हणून बनाना बंचटॉप व्हायरसचं निर्मूलन करायचं असेल तर सगळ्यात पहिला व्हायरस इंडेक्स टिश्यू कल्चर केळी रोपांची लागवड करणे, कुठल्याही पद्धतीने बागेतले जुने कंद न वापरणे, कारण कंदामध्ये व्हायरस असतोच, यामध्ये कुठेही शंका नाही आणि तो व्हायरस ज्या किडीने पसरतो त्या पेंटालोनिया नावाच्या ऍफिडमुळे हा व्हायरस पसरतो। म्हणून केळीला पसरवणाऱ्या व्हेक्टरचं नियोजन, व्हायरस इंडेक्स केलेल्या रोगमुक्त रोपांची लागवड या पद्धतीने जर आपण केलो तर रोगावर आपण नियंत्रण करू शकतो। या ठिकाणी जर परदेशात आपल्याला एक्सपोर्ट करायचं असेल तर काय संधी आहे? खऱ्या अर्थाने बघा, इराण, इराक, तेहरान, जिद्दा, अबुधाबी, ओमान, मस्कत, बहरीन या देशामध्ये जवळपास 20 मिलियन मेट्रिक टन केळ्याची गरज आहे। म्हणजे 20 लाख टन केळीची आयात या देशामध्ये होते। मुंबई पासून 4 दिवसात दुबईला कंटेनर जातो, मुंबई पासून 8 दिवसात इराणला कंटेनर जातो, मुंबई पासून 9 दिवसात इराकला कंटेनर जातो आणि म्हणून आपल्या वसईने, पालघर, ठाण्याने किंवा महाराष्ट्र राज्याने जर शास्त्रोक्तरित्या केळी उत्पादनाचं जैन तंत्रज्ञान आणि निर्यातक्षम गुणवत्तेच्या पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस जर का आपण फॉलो केले तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला निर्यातीमध्ये संधी आहेत। या ठिकाणी जर शास्त्रोक्त पद्धतीने जर ही लागवड केली आणि त्याचं योग्य नियोजन केलं तर या ठिकाणी
केळीमधून मोठा नफा मिळू शकतो आणि शेतकऱ्यांनी याचा लाभ मिळू शकतो. स्नेहा विश्वकर्मासह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, वसई.